हॅलो एव्हरीवन, नीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी करणार आहे जॅकफ्रूटची भाजी, म्हटलं तर फणसाची भाजी। तर चला तर कट करूया। हा आहे फणस, तर या मी अर्ध्या फणसाची भाजी करणार आहे। मी एक कोयता घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे, जेणेकरून त्याला जो डिंक असतो तो लागणार नाही जास्त आणि काढताना पण इझी येईल त्याचा डिंक। आपला कट करून घ्यायचा आहे, तर त्याचा मी 2 भाग करणार आहे। तर याचा जो डिंक आहे तो पुसून काढायचा आहे कपडा घेऊन, नाहीतर काहीतरी पेपर घेऊन त्याला असं करायचं आहे। थोडा वेळ त्याचा डिंक येणार, नंतर डिंक त्याचा बंद होतो। तुम्ही पाहू शकता एक एक फणसाला जास्त डिंक असतो, तर याला तेवढं नाही आहे। तर आता मी सर्व कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते। अर्धा मी फणस ठेवणार आहे आणि हे एवढं मी सर्व कट करून घेतलेलं आहे। त्यात याच्यामधले जे गरे आहेत ते काढून घेणार आहे आणि एवढ्याची भाजी करणार आहे। तर तुम्हाला मी सर्व क्लीन करून झाल्यावर तुम्हाला दाखवते। मी सर्व कट करून घेतलेला आहे अर्धा फणस। तर अशा प्रकारे आपल्याला काढायचा आहे, एक एक असं काढून घ्यायचं आहे। त्याचे साईडचे जे पार्ट आहे अशा प्रकारचं, तर हा नाही घ्यायचा आहे, तर असं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याला कट करून आपल्याला आतलं बी काढून ती पण सोलून घ्यायची आहे। तर ही अशी येणार नाही, त्याला चाकूमध्ये सोलून घ्यायचं आहे आपल्याला। हे बीला त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं आहे आणि हा पार्ट घ्यायचा आहे आपल्याला। ही त्याची बी आहे, बीचं साल काढायचं आणि घ्यायचं आहे। तर मी सर्व तुम्हाला एक काढून झाल्यावर सर्व दाखवते। हॅलो एव्हरीवन, तर तुम्ही पाहू शकता हाफ फणस मी क्लीन करून घेतलेला आहे। मला सर्व गरे काढून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता, आणि त्याच्या बिया पण काढून घेतलेल्या आहे आणि अशा प्रकारे बारीक केलेला आहे। तर हे अर्ध्या फणसाचं आहे, अर्धा फणस मी ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता मी याची भाजी करणार आहे। तेल गरम झालेलं आहे, राई घालून घेते, म्हटलं तर मोहरी घालून घेते, हिरव्या मिरच्या घालून घेते, थोडासा कांदा घालून घ्यायचा आहे, 2-3 कांदे घेतलेले आहेत लहानसे, परतून घ्यायचे आहे तांबूस कलर होईपर्यंत, जास्त नाही, लाईट कलर। कांदा थोडासा तांबूस कलर झालेला आहे, तर एवढंच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता घालून घ्यायची आहे हळद 1 चमचा आणि छान असं परतून घ्यायचं आहे 1-2-3 सेकंड। घ्यायचे आहेत फणसाचे गरे, तर हे आपण जे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे, तर तुम्हाला मी दाखवलेलंच आहे कट केल्यावर, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण छान असं परतून घ्यायचं आहे। आता घालायचं आहे मीठ स्वादानुसार, क्वांटिटी बघून मीठ वापरा, आणि पुन्हा एकदा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला घालायचं आहे पाणी, तर मी 1 ग्लास पाणी घालणार आहे, जास्त पाणी वापरायचं नाही आहे, आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे।
झाकण ठेवून घेते. अधूनमधून परतून घ्यायचं आहे आपल्याला, खाली लागायला नाही द्यायचं आहे. तर ही भाजी शिजण्यासाठी 15 ते 20 मिनिटं बस आहे. थोडीशी पाणी राहिलेलं आहे. आता आपल्याला घालायचं आहे कोकोनट, म्हणजे खोबरं किसलेलं. तर मी एक नारळ छोटासा घेतला होता. तर हा एक नारळाचं खोबरं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि 1 मिनिट आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनिट झालेलं आहे आणि पाणी सर्व आटलेलं आहे. पाणी थोडंसुद्धा नाही आहे खाली, तुम्ही पाहू शकता. तर आपली भाजी झालेली आहे आणि छान अशी खळखळीत झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, सुट्टी सुट्टी अशी झालेली आहे. नाहीतर थोडी भाजी पाणी जर तुम्ही जास्त वापरला तर भाजी चिकट कशी होते आणि जास्तच शिजते. तर एवढी तर असायला पाहिजे. तुम्ही पाहू शकता छान अशी भाजी झालेली आहे. चला तर तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता छान असं भाजी झालेली आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा. आवडली असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, लाईक करा आणि नीताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू फॉर वॉचिंग.